गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे 3:15 वाजले. 3 वाजताचा प्रेमानंद महाराज यांचा सत्संग आहे, ज्याचं टोकन आम्ही काल घेतलं होतं. तिकडंच जातोय आम्ही. ऑलरेडी 12 मिनटं लेट आहेत. सत्संग या पूर्ण रस्त्याने महाराज जातात, जसं की मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे. इथंच त्यांचा आश्रम आहे. चला आता जाऊयात मध्ये. आणि मध्ये काय मोबाईल अलाउड नाही, तुम्हाला सत्संग झाल्यानंतरच मी बोलतो पुढचं. सकाळी 6ला सत्संग संपला, त्याच्यानंतर आम्ही आलो, थोडा आराम केला, चहा वगैरे पिऊन आलोच होतो. आता आम्ही निघतोय प्रेम मंदिरला जायला, कारण की आम्हाला जायचं आज चेकआउट आहे. आजचा दिवस पण थांबायचा विचार होता, पण आपलं उद्याचं चेक इन आहे मनालीचा, तर मनालीला जायचंय लवकर. आणि थोड्या गोष्टी म्हणलं ठेवाव्या पण, कारण की वापस मथुरा यायचं आहे अजून. तर भेटू पुढं. प्रेम मंदिर तुम्हाला मी दाखवतो आता. सो हे आहे प्रेम मंदिर मध्ये जे दिसतंय, आणि पलीकडच्या बाजूला मोठा डोम आहे, नाही लागा नाही का. आणि इथून जे हे असले गंध लावतात त्यांच्यापासून स्कॅम्स्टर येते, ते तुम्हाला आधी म्हणतील की लावून घ्या, मग नसं लावायचं तरी फ्रीमध्ये लावून घ्या म्हणतील, आणि पुन्हा म्हणतील आता पैसे द्या. त्याच्यामुळे लक्ष ठेवा. हे आहे प्रेम मंदिर. जेव्हा तुम्ही प्रेम मंदिरला याल तर मित्रांनो संध्याकाळी या, कारण की ह्या ज्या लाइटिंग्स आहेत त्या खूप भारी दिसतात. आता आमचं चेकआउट आहे, त्याच्यामुळे आम्ही दिवसा आलो. पण या आता तुम्ही संध्याकाळी या लक्ष करून. चला आता मध्ये जाऊ. प्रेम मंदिरामध्ये छोट्या छोट्या स्टॅच्यूच्या स्वरूपात आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या लहानपणीपासूनच्या लीला दाखवण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये गोवर्धन पर्वत असू द्या, किंवा महाभारतामध्ये जेव्हा त्यांनी अर्जुनचा रथ चालवला ते असू द्या, आणि अशा बऱ्याच गोष्टी. आणि इथे लाईट शो आणि वॉटर शो ही होतो. तर मी तुम्हाला याच्यासाठीच म्हटलं होतं की तुम्ही संध्याकाळी या, कारण की संध्याकाळी 7-7:30च्या नंतर हे वॉटर शो आणि म्युझिकल शो सुरू होतो. हे प्रेम मंदिर पण पूर्ण लायटिंग्समध्ये भारी सजलेलं दिसतं. आणि श्रीकृष्ण अर्जुनच्या रथाचे सारथी, आणि वरी हनुमानजी. वाह, म्हणजे या मंदिराला येणं मस्ट आहे, मस्ट. कारण की एवढं भारी बनवले ह्यांनी, स्क्रिप्चर्स वगैरे एवढे मस्त मस्त बनवले. पलीकडे तिकडे गोवर्धन पर्वत पण आहे, ज्याच्यावरनं पाणी पडतंय. तर भारी आहे सर्व काही. जर श्रीकृष्ण आपल्या रथाचे सारथी असतील तर आपण महाभारतही हरू शकत नाहीत, हे अर्जुनासोबत आपण पाहिलेलंच आहे. तसंच मित्रांनो, आपल्या जीवनाच्या रथाचे सारथी श्रीकृष्णाला बनवा, आणि जीवनामध्ये तुम्ही कोणतंच युद्ध हरणार नाहीत, हे नक्की. आणि इथं आहे गोवर्धन पर्वत, जेव्हा कृष्णाने करंगळीवरती उतरला. मित्रांनो, आपण आता होतो प्रेम टेम्पलला, प्रेम मंदिरला. आणि हे मंदिर तुम्ही जसं की मगाशी सांगितलं की रात्रीच बघायला या. आता आपण डायरेक्टली नाश्ता करणारे, चेकआउट करणारे आपण निघतो दिल्ली. आता त्याचा ब्लॉग मी टाकतो का नाही हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तुम्हाला पुढे दिसेलच जर मी टाकलं तर. इंस्टाग्रामवरती फॉलो करा, कारण की जे यूट्यूबवर नाही दिसणार ते इंस्टाग्रामवर दिसेल, आणि जे इंस्टाग्रामवर नाही दिसणार ते यूट्यूबवर दिसणार आहे. कारण की बऱ्याच जागेवर जेव्हा उभा व्हिडिओ काढतो तेव्हा आडवा व्हिडिओ काढू देत नाहीत लोक. आता मध्ये मी मधला व्हिडिओ काढला इंस्टाग्रामसाठी उभा, जो आडवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला मोबाईल ठेवायला लावला. आपण जातो दिल्लीला नाश्ता करायला जाऊ आधी. चला. तर गाईज, वी आर इन मनाली. माझं मफलर फिपलर सगळं मध्ये आहे, आणि लई थंडी वाजली. -4-5 डिग्री तर टेम्परेचर असेलच. हा रस्त्याच्या साईडला पडलाय बर्फ, वर पण बर्फ आहे, इकडं पण बर्फ आहे. चला आता जाऊयात पुढं. आपलं हॉटेल 1.5 किलोमीटर आहे जवळजवळ. जाऊयात, भेटतो तुम्हाला डायरेक्ट रूमवर. लय थंडी आहे.